तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश डोके सर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की आज 1 जुलै तारीख आहे आणि आज 1 जुलैला आपण बघितलेलं आहे की अग्निवीर परीक्षेचा पेपर जो आहे तो झालेला आहे. पूर्ण भारतामध्ये जो अग्निवीरची योजना चालू झालेली आहे आणि त्या अग्निवीरचा आपल्याला पेपर देखील झालेला माहीत झालेला आहे आणि पेपर कशाप्रकारे गेलेला आहे, जे विद्यार्थी पेपरला गेले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की पेपर जो आहे तो एकदम सोपा काढलेला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क देखील चांगले पडणार आहेत. आता आपल्याला फक्त तयारी करायची ती ग्राउंडची. आता ग्राउंडची तयारी कशाप्रकारे करायची आपल्याला माहिती आहे. ग्राउंड जे आहे ते 100 मार्काचं ग्राउंड आहे मित्रांनो आणि 2 ते 3 महिने आपल्या हातामध्ये आहेत ग्राउंडसाठी आणि त्या ग्राउंडची तयारी करत असताना आपण बघायचं आहे की पूर्णपणे ग्राउंडचे अपडेट घेण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा जो आहे तो पोलीस भरती आणि अग्निवीर भरती, त्यानंतर वनरक्षक भरती, या संपूर्ण भरत्या ज्या आहेत त्या 10वी वरनं 12वी ह्या पूर्णपणे भरत्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता माहिती आहे आपल्याला 10वीची परीक्षा नुकतीच झालेली आहे. बरेच विद्यार्थी 10वीमध्ये पास झालेले आहेत. परत 11वी-12वीचा प्रवेश चालू झालेले आहेत. आता पूर्णपणे क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जे आहे ते अर्ज चालू झाले आहेत. पण एवढं विद्यार्थी शिकतात, करतात, पण प्रत्येकाला नोकरी मिळते का? हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. पण ह्या जो आपल्याला सरळ आणि सुसज्ज मार्ग आपल्यासमोर दिसत आहे, म्हणजे सरकारी नोकरी लागण्याचा, म्हणजे पोलीस भरती एक, अग्निवीर भरती एक, वनरक्षक भरती, म्हणजे अशा प्रकारे बऱ्याच भरती ज्या आहेत त्या फक्त 10वी-12वीवरून आपण देऊ शकतो. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बघत आहे तर फार्मसी करणारे विद्यार्थी बघत आहेत, तर 12वीवरनं फार्मसी करतात, डी फार्मसी, सी फार्मसी. तर पूर्णपणे फार्मसी करून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवढे विद्यार्थी दरवर्षी लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडतात. म्हणजे आता फार्मसी, आता इंजिनिअरिंगचं एक धरा तुम्ही उदाहरण. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कशाप्रकारे विद्यार्थी दिवसेंदिवस शिकत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये बाहेर पडत आहेत. म्हणजे दरवर्षी लाखो विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत आणि एवढ्यांना नोकरी मिळते का? आपल्याला माहिती आहे की जर नोकरी करायची असेल तर आपल्याला 5 ते 10 हजारापासून सुरुवात करावी लागते, ते बी कंपनीमध्ये. आणि जर आपल्याला फार्मसी केला असेल तर आपल्याला स्वतःचं मेडिकल टाकावं लागतं. जर ते डॉक्टरच्या रेफरन्सनं किंवा स्वतःच्या ओळखीनं किंवा पूर्ण बऱ्याच अडचणी येतात की ते चालतं का नाही किंवा बंद पडतात. म्हणजे आपण असे व्यवसाय बघितले आहेत की जे व्यवसाय कमी कालावधी उभे राहतात आणि बंदी पडतात. म्हणजे त्याला करण्याची तयारी नसते आणि अशामुळे हे व्यवसाय बंद पडतात. पण आपल्यासमोर जे मार्ग दिसत आहे मित्रांनो, 10वी-12वीवरून एकदम सोपे मार्ग आहेत. फक्त आपल्याला 2 ते 3 महिने ह्याच्यामध्ये जर झोकून पूर्णपणे अभ्यास जर केला तर आपण 100% ह्याच्यामध्ये सरकारी नोकरी लागू शकतो. आणि ह्या समजा सरकारी नोकरीमध्ये आपल्याला माहिती आहे पोलीस भरती ही देखील 12वीवर नाही. आता पोलीस भरती लवकरच निघणार आहे. मी तुम्हाला वारंवार अपडेट देत आलेलो आहे मित्रांनो, की आपल्या चॅनलवर सारखे व्हिडिओ येत असतो की पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला बरेचदा माहिती सांगितलेली आहे. की मित्रांनो, लक्षात घ्या, अग्निवीर भरती आपण बघितली तर आजच पेपर झालेला आहे. तर अग्निवीर भरती मित्रांनो लक्षात घ्या 10वीवरनं देता येते. जे विद्यार्थी 10वी पास असतील त्यांना ही भरती प्रक्रिया द्यायला येते, हे देखील आपल्याला 100% माहीत आहे. आणि बऱ्याच जणांनी भरती प्रक्रिया लेखी परीक्षा आज दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये आता बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये नोकरी लागणार, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी. पण आता सांगायचा मुद्दा असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या भरती क्षेत्राकडे वळले पाहिजे आणि जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे. म्हणजे कशा प्रकारे आहे की आपल्याला माहिती आहे कंपनीमध्ये जर तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही कंपनीमध्ये फक्त तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही, फक्त तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. जर तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचं असेल किंवा तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये भरभराट करायची असेल तर एक तुम्हाला व्यवसाय करावा लागेल आणि 2 तुम्हाला सरकारी नोकरी करावी लागेल. आता ही सरकारी नोकरी लागायला देखील सोपं राहिलं नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची मोलाची माहिती सांगत आहे मित्रांनो, कारण की ही जी तुम्हाला माहिती आहे की अनेक जण तुम्हाला सांगत आहेत किंवा नाहीत सांगत असतील, किंवा आपल्याला माहिती आहे कंपन्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल तुम्हाला माहिती आहे AI टेक्नॉलॉजी, आपण आता यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघतात, ते कशा प्रकारे ते एखादं माकड येतं ते तुम्हाला सांगतं की आज इथं आलो तिथं आलो, ब्लॉगिंग करतं. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण AI टेक्नॉलॉजी जे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. प्रत्येकाला ह्या ॲप्लिकेशन डेव्हलप झालेले आहेत मोठ्या प्रमाणात. बेरोजगारी वाढणार आहे, कारण की जेवढी ॲप्लिकेशन डेव्हलप झालेली आहे, जेवढी AI टेक्नॉलॉजी वापरली तेवढी लोकांची संख्या ह्या कंपनीमधून कमी होणार, हे देखील लक्षात घ्यायचं मित्रांनो. कारण की आपण जेवढं आपल्याला जग जे आहे ते एकदम सुसज्ज वाटत आहे, पण त्याच्यापेक्षा आपल्याला ते नुकसान देखील आहे. जे विद्यार्थी, जे माणसं कोण कंपनीमध्ये काम करत असेल, जे ITI झालेले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो. कारण की जेवढे आर्टिफिशियल जग वाढलेलं आहे, जेवढं रोबोट कंपन्यामध्ये जेव्हा येणार तेव्हा या लोकांची संख्या कमी करण्यात येणार. मग आपल्यासमोर करायचं काय? म्हणजे आपल्याला अशी नोकरी पाहिजे की आपल्या पूर्णपणे लाईफ टाईम सेटल पाहिजे किंवा तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. अशा प्रकारे ज्या गोष्टी करायच्या आहेत ते देखील तुम्हाला ह्याच वयात करायचे आहेत. कारण की जे वय आहे ते 22 ते 25 ह्या वयापर्यंत आपण पूर्णपणे स्वतःचे निर्णय घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये काय करायचं हे देखील ठरवू शकता. म्हणजे आता आपल्यासमोर जी कमी खर्चामध्ये उभा राहणारा, पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभा राहणारी, कायमचं प्रश्न मिटवणारा जो आहे तो व्यवसाय म्हणजे आपल्याला
पोलीस भरती, अग्निवीर भरती हा पूर्णपणे आपल्या आयुष्याचा सवाल मिटवणार आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. कारण की आपल्याला का आता मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, बरेच जण पोलीस भरती क्षेत्रामध्ये वळत आहेत. आणि आता आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही पोलीस भरती दिलेली असेल, पाठीमागे केव्हा भरतीला ग्राउंडला गेला असेल, तर या भरती ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रातले, फार्मसी क्षेत्रातले, IT क्षेत्रातले अशा प्रकारे जेवढे उच्च शिक्षित तरुण आहेत ते ह्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उतरलेले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं, ज्या भरतीच्या युगात जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला तयारीच करावी लागेल. आणि ही तयारी आपल्याला करायची आहे ती कमीत कमी एका भरतीसाठी कमीत कमी 6 महिने कालावधी देणे गरजेचे आहे. म्हणजे 6 महिने तुम्हाला पूर्णपणे भरती एक भरती हेच तुमच्या डोक्यात पाहिजे. कारण की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टार्गेट असेल, एखाद्या गोष्टीचा फोकस असेल, तर तुम्ही त्या फोकसपर्यंत पोहोचू शकता. कारण की आपण कुठल्याही गोष्टीचं आपल्याला माहितीच नाही कुठं जायचंय, तर तुम्ही कुठल्या गाडीत बसणार हे देखील आपल्याला मोठ्या प्रश्न उभारतो. म्हणजे आपल्यासमोर जर टार्गेट असेल, फोकस असेल, म्हणजे मला हिथंच जायचंय, मला हिथंच भरती प्रक्रिया करायची, मला ह्याच्यातच सक्सेस करायचंय, तर तुमच्या डोक्यात डी जर विषय असेल, तर आपल्याला माहिती आहे आपण जर गाडीवर बसलो तर आपल्याला ठरवलं असतं आपण किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाणार, ह्या गावाला जाणार, ह्या शेतात जाणार. म्हणजे अशा प्रकारे डोक्यात माइंडसेटमध्ये झालेलं असतं आणि त्यामुळे तुम्ही तिथं कमी कालावधीमध्ये डायरेक्ट तिथं पोहोचू शकता. पण ह्या अशा प्रकारे जर आपल्याला डायरेक्ट करिअरच्या बाबतीत जर आपण ठरवलं तर आपण ह्या गोष्टी लवकर विचार करत नाही आणि जेव्हा तेव्हा सोडून देतात. आणि जास्त विद्यार्थी जे आहेत ते पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील किंवा काय असतील, कारण की भरती करणारे विद्यार्थी काय करतात, त्यांना कुठल्या प्रकारचे कॉलेज नसतं, BA YCM मध्ये घेतलेलं असतं. म्हणजे कोण ग्रॅज्युएशन करत असेल त्यांचं तर YCM मध्ये ॲडमिशन घेतात, म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ह्याच्यामधून ॲडमिशन घेतात. काही जण विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात आणि सेल्फ स्टडी करत असताना काय करतात, दिवसभर अभ्यास करतात आणि संध्याकाळी मोबाईल बघतात. म्हणजे ह्यांना काही उपयोग नाही मित्रांनो. असे विद्यार्थी बघितले की दिवसभर लायब्ररीमध्ये हलत नाही आणि संध्याकाळी रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल खेळत बसतात. म्हणजे हे असे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की आपले स्वतःच्या पायावर दगड हाणून घेतोय. कारण की हे जे 6 ते 7 महिने फक्त आपण मोबाईलपासून जर दूर राहिला तर तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लवकरच दिसून येणार आहे. कारण की जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला या सोशल मीडिया किंवा इतर गोष्टीमध्ये किती वापर करायचा हे देखील आपण ठरवलं पाहिजे. कारण की बरेच विद्यार्थी असंच असतात की Instagramवर उगाच रील व्हायरल करत बसतात किंवा शेअर करत बसतात किंवा बघत बसतात, स्क्रोल करत बसतात, ह्याला त्याला पाठवा, असं बरेच उद्योग करतात. पण आपल्याला जर कायमचा विषय मिळणार, कारण की रील जे आहे ते तुम्हाला आयुष्यामध्ये परत देखील बघायला मिळणार आहे. तुम्ही एकदा नोकरी लागला तर तुम्हाला स्वतःची देखील ID काढा येणार आहे, स्वतःचा देखील व्हिडिओ टाकणं येणार आहे. पण हे जे 5-6 महिने आहेत ते स्वतःसाठी एकदम झोकून द्यायचे आणि कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडू नये आपल्या बाबतीत हे देखील तुम्हाला सांगणं आहे. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे. कारण की आता बरेच जण पोलीस भरतीची प्रतीक्षेत आहेत. मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगत आलेलं पोलीस भरती कधी होणार आहे, काय होणार आहे. आता दिवसेंदिवस माहिती येत आहे. आता वनरक्षक भरतीच्या आणखीन जागा समोर आलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच टाकणार आहे, पूर्णपणे पूर्वासकट किती जागा आहेत, त्या काय जागा आहेत ते तुमच्यासाठी जर बघायचे असेल तर आताच आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल. धन्यवाद.